रवींद्र जाधव यांचा विक्रमी पराक्रम, एका डावात 28 षटकारांचा विश्वविक्रम। नाशिकमधील वास्तव्यास असलेला क्रिकेटपटू रवींद्र जाधव याने पुणे येथील संपन्न झालेल्या क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचलाय। एका डावात तब्बल 28 षटकार ठोकत त्याने जागतिक विक्रम आपल्या नावे केलाय। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित साखळी क्रिकेट स्पर्धेत हा विक्रम करण्यात आलाय। धानूर येथील किंग स्पोर्ट्स क्लब मैदानावर झालेल्या 2 दिवसीय सामन्यात नॉर्थ झोन विरुद्ध युनायटेड क्लबच्या सामन्यात खेळताना रवींद्रने आक्रमक फलंदाजी केली आहे। त्याने 17 चौकार आणि 28 षटकाराच्या मदतीने 278 धावा फटकावल्या। त्याच्या या तुफानी खेळीमुळे संघाने 1 डाव आणि 138 धावांनी सामना जिंकलाय। पूर्वी हा विक्रम पुण्याच्या प्रीतम पाटील यांच्या नावावर होता। त्यांनी एका डावात 26 षटकार मारले होते। मात्र आता रवींद्र जाधवने हा विक्रम मोडीत काढत आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले। रवींद्रच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे विशेष कौतुक केले। तसेच IPL मध्ये संधी मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। रवींद्रच्या या अद्वितीय कामगिरीमुळे क्रिकेट प्रेमी आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये या सामन्याचा सामनावीर रवींद्र जाधव। पाहुण्यांच्या शुभ हस्ते पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी रवींद्र स्वीकारणार आहे। कारभारी प्रीमियर लीग मध्ये सामनावीर पुरस्कार हा मोठा बहुमान आहे। रवींद्र 23 धावा, 3 विकेट आणि पुन्हा 16 धावा। खरं तर गोलंदाजी करताना अप्रतिम कामगिरी होती। कदाचित विजयी धाव तुझ्या हातातूनच यावी अशी नियतीची इच्छा असावी, काय सांगशील? नाही, हां ठीक आहे, ते थोडंसं प्लॅनिंग पण केलं होतं की विनिंग शॉट मारेल आणि बॉलिंगचं बोलायला जाईल तर विकेट थोडं स्लो असल्यामुळे थोडेसे कटर्स यूज करत होतो आणि इनिशियली पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करत असताना स्विंग होत होता चांगला सकाळी, तो स्विंगचा फायदा घेत होतो, जरा लेंथवर हिट करत होतं बॉल। ॲक्च्युली कसं वाटलं एकंदरीत मैदानाचं ॲटमॉस्फिअर, कारभारी प्रीमियर लीगचा एकंदरीत माहोल? गेल्या वर्षी पण खेळलो होतो, त्याच्या गेल्या वर्षी पण खेळलो होतो, पण 2 वर्षापासनं खेळून आता हे 3रं वर्ष आहे। 2 वर्षात नक्कीच हे 3रं वर्षी अपडेट झालेले आहे टुर्नामेंट। पण यावर्षी आउटफील्ड पण पूर्ण लश ग्रीन आणि सॉलिड रोलिंग वगैरे केलं आहे। विकेटच्या बाबतीत बोलायला जाईल तर विकेटसुद्धा जर एकाच विकेटवर एवढा मॅचेस होत आहे तरी ती विकेट एवढी चांगली खेळते। सो क्रेडिट गोज टू ग्राउंड्समन आणि बाकी पण ऑर्गनायझेशन, मॅनेजमेंट, हॅट्स ऑफ। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।